गोविंदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सी लँग्वेजचे बेसिक काही प्रोग्राम आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. टोटल मित्रांनो 9 प्रोग्राम आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. आणि त्यामध्ये मित्रांनो जसं की तुमच्या कम्प्युटर लॅबमध्ये प्रोग्राम एक्झिक्यूट करतात किंवा तुम्ही करतात किंवा करून घेतात तुमच्याकडून, तशाच प्रकारे मी तुमच्यासमोर येथे प्रॅक्टिकल सॉल्व करणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो या प्रोग्राममध्ये एक ना एक शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो चला आपण लगेच सुरुवात करूयात. तर मित्रांनो हा तुमचा आहे पहिला प्रोग्राम आणि हा दुसरा हाऊ टू ॲक्सेप्ट इनपुट फ्रॉम युजर आणि तिसरा सम टू इंटिजर्स. असे करून मित्रांनो आपण 9 प्रोग्राम आहेत ते आपण एक ना एक प्रोग्राम इथे सॉल्व करणार आहोत. तर चला मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला हा माझ्याकडे फ्रेश विंडो आहे. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला एक टूल इन्स्टॉल करायचं आहे, एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे जो की आपल्याला सी प्रोग्रामिंगसाठी लागणार आहे, म्हणजेच सी प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी आपल्याला लागणार. तर मित्रांनो देव C++ हा एक सॉफ्टवेअर आहे मित्रांनो. तर इथून मित्रांनो आपण डाउनलोड करायचा. हा source4h हा नावाची वेबसाईट आहे, इथून करायचं आहे. ह्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे डाउनलोड हा ऑप्शन दिसेल, तिथे डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो 5 सेकंडचा टायमिंग येईल. तर बघू शकतात मित्रांनो आपलं डाउनलोडिंगला पडलेला आहे इथे. आणि हा जर नसेल करायचं मित्रांनो तर सिंपल तुम्हाला ऑनलाईन सी कंपायलर अशा प्रकारे पण तुम्ही प्रोग्रामिंग करू शकतात, सिंपल न डाउनलोड करता न काही करता. तर ही झाली दुसरी मेथड. तर आपल्याला देव C++ डाउनलोड करायचं आहे. तर बघू शकतात मित्रांनो इथे देव C++ डाउनलोड झालेला आहे. मी यस करतो. तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर तुम्ही हा थोडं व्हिडिओ पुढे हे करू शकता, स्किप करू शकता हा पॉईंट. तर मित्रांनो ही आपली एक सिरीज राहणार आहे. यामध्ये मी तुम्हाला सर्व सीचे जेवढे टॉपिक आहेत ते सर्व कव्हर करणार आहे. ह्याच्यानंतर मित्रांनो ओकेवर क्लिक करायचे. त्यानंतर आय ॲग्री, नेक्स्ट. याच्यानंतर तुम्हाला पाथ द्यायचा आहे, कुठे सिलेक्ट करायचं इथे ब्राउजवर जाऊन. तर मला इथेच पाहिजे, मी इन्स्टॉल करतो डायरेक्ट. तर हे काही लायब्ररी इन्स्टॉल होत आहेत, तर मित्रांनो थोडा वेळ लागेल. तोपर्यंत मित्रांनो आपण हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम ऑनलाईन कंपाईलवर करूयात. तर बघू शकतात मित्रांनो तुम्ही हा ऑनलाईन कंपायलर आहे आपला. तर मित्रांनो ही जी असते ही main.c ही मेन आपल्या फाईलचं नाव असतं आणि .c हा एक्सटेन्शन असतो मित्रांनो, जो की आपल्या सी प्रोग्रामिंगच्या फाईलला एक्सटेन्शन देणं गरजेचं असतो. जसं की तुम्ही कोणत्याही डिफरंट लँग्वेजमध्ये जा, जावा घ्या, पायथन घ्या, तसं वेगवेगळे एक्सटेन्शन द्यावं लागतात. तर मित्रांनो मी इथे स्टार्टिंगला एक हेडर फाईल इन्क्लूड करतो, #include. त्यानंतर stdio.h म्हणजे ही झाली मित्रांनो आपली हेडर फाईल. stdio.h म्हणजे मित्रांनो स्टँडर्ड इनपुट आउटपुट आणि हे हेडर. तर मित्रांनो ही एक लायब्ररी इन्क्लूड करते ज्यामधून आपल्याला प्रिंट फंक्शन, स्कॅनअप फंक्शन हे यूज करता येतो. आणि हे मित्रांनो प्रत्येक प्रोग्राममध्ये लेणं गरजेचं आहे. हे नसल्यास आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होणार नाही, काहीच होणार नाही. तर ह्याच्यानंतर मित्रांनो खाली इंट मेन ही मेन फंक्शन असते मित्रांनो, ओपन ब्रॅसेस, क्लोज ब्रॅसेस आणि त्यानंतर ओपन कर्ली ब्रॅकेट, क्लोज कर्ली ब्रॅकेट. हा झाला आपला स्ट्रक्चर, हा झाला आपला सीचा स्ट्रक्चर मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे कंपल्सरी कोणत्याही प्रोग्राममध्ये
पहिलं स्ट्रक्चर डिफाईन करून घ्यायचं, एवढं लक्षात तर ठेवावंच लागेल. तर मित्रांनो इथे मी मेन फंक्शन क्रिएट केली. मेन फंक्शन अशी फंक्शन आहे मित्रांनो की कोणताही प्रोग्राम घ्या त्यामध्ये मेन फंक्शन टाकणे, त्याशिवाय आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही. त्यासाठी मित्रांनो मी मेन फंक्शनसाठी जो डेटा टाईप असतो तो इंटिजर वापरला आहे इथे, आणि इंटिजर डेटा टाईप वापरला आहे म्हणून त्याला एक व्हॅल्यू रिटर्न केली म्हणजे रिटर्न 0. तर मित्रांनो इथे मी दुसरा जर डेटा टाईप्स घेतला असता जसं की वॉइड, फ्लोट हे असे काही दुसरे डेटा टाईप जर घेतले तर मित्रांनो त्याला रिटर्न करण्याची गरज नाही. फक्त इंटिजर काय करतो, रिटर्न करतो व्हॅल्यू. त्यासाठी आपण रिटर्न 0 म्हणून टाकला आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचंय, हॅलो वर्डचा एक प्रोग्राम रन करायचा की आपल्याला आउटपुट हॅलो वर्ड आला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला कोणती फंक्शन यूज करायची, प्रिंटफ फंक्शन यूज करायची. तर मित्रांनो मी इथे लिहितो प्रिंटफ. हा झाला मित्रांनो प्रिंटफ फंक्शन, आणि यामध्ये मित्रांनो डबल कॉटमध्ये आपण जी पण व्हॅल्यू काय लिहितो ती ॲज इट इज सेम आपल्या आउटपुटच्या स्क्रीनवर शो होणार. मित्रांनो ही एक प्री डिफाईन्ड फंक्शन आहे जो की ह्या stdio.h मध्ये प्रेझेंट आहे. त्यामध्ये मित्रांनो त्याच्यामुळं आपण ही प्री डिफाईन्ड फंक्शन कुठून ह्या लायब्ररीमधून यूज करतो. आणि ह्या फंक्शनचं काम काय आहे मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवरती आउटपुट शो करणे. म्हणजे एखादा इथं काय लिहिलं आपण, जसं की मी लिहितो इथे हॅलो वर्ड, तर सेम ॲज इट इज सेम आपल्या आउटपुटला हॅलो वर्ड हे प्रिंट करतं. ह्याच्यासाठी मित्रांनो ही प्रिंटअप फंक्शन यूज होती. तर बघू शकतात मित्रांनो हा आपला हॅलो वर्डचा प्रोग्राम झालेला आहे. तर मी याला रन करतो. तर बघू शकतात मित्रांनो तुम्ही आउटपुटला हॅलो वर्ड आलेला आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये सिंपल लॉजिक होतं आपल्याला फक्त हॅलो वर्ड प्रिंट करायचं होतं आणि आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितला आहे. तर मित्रांनो हा झाला आपला पहिला प्रोग्राम. तर याच्यानंतर मित्रांनो आपला दुसऱ्या प्रोग्रामकडे वळू आपण. दुसरा आहे हाऊ टू ॲक्सेप्ट इनपुट फ्रॉम युजर. म्हणजे मित्रांनो आपण तर आता ॲज इट इज सेम आपल्या आउटपुटला आपण मेसेज प्रिंट केला, पण आपल्याला युजर कोण इनपुट घ्यायचं, म्हणजे युजरला इथं काहीतरी पेस्ट करता यावं, जसं की नाव काय एखादा नंबर वगैरे. यासाठी मित्रांनो आपल्याला युजर कोण व्हॅल्यू घ्यायची, तर हे बघणार आहोत मित्रांनो. तर हे ऑलरेडी इन्स्टॉल झालेलं आहे. आपण ह्याच्यात करू बाकीचे प्रोग्राम. प्रकारे मित्रांनो आपलं देव C++ हा इन्स्टॉल झालेला आहे. तर मी इथे फंड साईट सिलेक्ट करून घेतो. तर बघू शकतात मित्रांनो आपला हा देव C++ प्रॉपरली इन्स्टॉल झालेला आहे. यामध्ये मी एक नवीन फाईल क्रिएट करतो, न्यू सोर्स फाईल इथे जाऊन. याच्यानंतर मित्रांनो ह्या म्हणजे मला थोडे टेक्स्टची साईज जो आहे ती थोडी मोठी दिसायला पाहिजे. त्यासाठी मी फॉन्ट कलर इथे साईज थोडी इन्क्रीज करतो. तर बघू शकतात मित्रांनो आपण इथे आता आपला जो दुसरा प्रोग्राम आहे, तर मित्रांनो हा आपण आलेलो आहोत देव C++ मध्ये, आणि याच्यामध्ये आपण मित्रांनो येथे दुसरा प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघणार आहोत. तर मित्रांनो चला ॲज इट इज मागच्या हॅलो वर्डच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला सांगितलंच आहे मी ॲस इन्क्लूड stdio.h ह्याच्याबद्दल मित्रांनो तुम्हाला सांगितलंच आहे. ही एक हेडर फाईल आहे. त्यानंतर इंट मेन ही मेन फंक्शन आहे आपली. त्यानंतर ओपन कर्ली ब्रेसेस, क्लोज कर्ली ब्रेसेस, आणि खाली एक व्हॅल्यू रिटर्न 0. का? कारण की आपला जो डेटा टाईप आहे तो इंट आहे, त्यासाठी मित्रांनो. तर याच्यानंतर मित्रांनो आपल्याला युजरकडून काहीतरी इनपुट घ्यायचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला एक व्हेरिएबल क्रिएट करावं लागेल. व्हेरिएबल क्रिएट कशामुळे करायचं मित्रांनो, इंट ए हा व्हेरिएबल मी क्रिएट केला. तर मित्रांनो जो काही मी युजरकडून इनपुट घेणार आहे तो इनपुट घेतलेला कुठे जाऊन स्टोअर व्हावा, ए या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार. जो मी युजरकडून घेणार आहे का इनपुट तो ए या युजरमध्ये स्टोअर होणार. त्यासाठी मित्रांनो आपल्याला
इथे एक मेसेज द्यावा लागेल, प्रिंट ऑफ इंटर युअर एज. ओके, असा मेसेज दिल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला एक स्टार्टिंगला मेसेज शो होईल युजर समोर, इंटर युअर एज. हे कशामुळे होईल, कारण की आपण प्रिंटअप या फंक्शनमध्ये काहीतरी टाकलं इंटर युअर एज, आणि प्रिंटअप फंक्शन काय काम करते, आउटपुट शो करण्याचं काम करते. यानंतर मित्रांनो आपल्याला एक स्कॅनअप फंक्शन यूज करून युजरकडून इनपुट घेण्यासाठी एक मेथड क्रिएट करायची, स्कॅनअप. त्यानंतर मित्रांनो डबल कॉट्समध्ये लिहायचं आहे %d. हे फॉर्मॅट स्पेसिफायर आहे मित्रांनो. जसे की आपण एखाद्या इंटिजरची व्हॅल्यू आपण स्क्रीनवरती शो करणार आहोत, त्यासाठी आपण यूज करतो. यानंतर मित्रांनो आपल्याला ज्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं आहे त्या व्हेरिएबलचं ॲड्रेस द्यायचं आहे, अँडचं सिम्बॉल वापरून, आणि त्या व्हेरिएबलचा ॲड्रेस द्यायचा. मित्रांनो जसं की आपण दिलेला आहात, आणि स्कॅनअप फंक्शन पण सेमच काम करते जसं की प्रिंटअप काम करते. ती पण ओपन ब्रॅसेस अँड क्लोज ब्रॅसेस आणि शेवटला लाईन ब्रेक करण्यासाठी सेमिकॉलन. हे मित्रांनो जसं की आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये फुल स्टॉपचं चिन्ह वापरतो लाईन ब्रेक करण्यासाठी, तसं आपल्या सी लँग्वेजमध्ये आपण ह्या सेमिकॉलनचा यूज करतो. तर मित्रांनो इथपर्यंत जर झाला, आता एवढा प्रोग्राम एवढा प्रोग्राम एक्झिक्यूट करून जर बघितलं, तर मित्रांनो एक्झिक्यूट प्रोग्राम प्रॉपरली होणार. जो आपण इथे इंटर युअर एज म्हणजे आपण तिथे एंटर केल्याच्या नंतर जी आपण व्हॅल्यू तिथे एंटर करतो ती ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार. आता ती कशी स्टोअर होणार, सपोज आपल्या मेमरी लोकेशनमध्ये छोटे छोटे असे भाग असतात, जसे की इंटरप्रिटर, अशामध्ये ए बी, जसं की इंटिजरसाठी 2 ते 4 बाईटचा जागा असते, त्यानंतर फ्लोटसाठी 4 बाईट असते. अशा प्रकारे छोटे छोटे पार्ट असतात. जसे की आता इंटिजर काय करतो, 2 ते 4 बाईटची मेमरी स्टोअर करतो. त्यासाठी मित्रांनो आपण हे आता इंटिजरमध्ये आपण इंटर युअर एज इंटर केल्याच्या नंतर ती ए या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार. ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाल्याच्या नंतर आपल्याला ती स्टोअर झालेली व्हॅल्यू शो करायची. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला आउटपुट फंक्शन कोणती आहे आपली, प्रिंटअप फंक्शन. तर मी प्रिंटअप इथे टाकतो, व्हॅल्यू इज %d फॉर्मॅट स्पेसिफायर, आणि यानंतर मित्रांनो मी कोमा देऊन ए. हे केल्याच्या नंतर मित्रांनो आपण जे काही व्हॅल्यू एंटर करणार आहोत ती आपल्यासमोर येणार आहे. तर बघूयात आपण, मी रन करून बघतो याला, कंट्रोल-S. तर मित्रांनो येथे एक्झाम्पल एक्सटेन्शन वगैरे मित्रांनो हे ऑलरेडी डिटेक्ट करून घेतच आहे, त्यामध्ये काय गरज नाही आहे टाकायची आपल्याला. सेव्ह. तर बघू शकतात मित्रांनो सेव्ह झालेला आहे. तर मित्रांनो आपल्याला हा रन करायचा आहे. तर मित्रांनो मी इथे F9 प्रेस करतो, F9. तर बघू शकतात मित्रांनो हा आपला सक्सेसफुली कंपाईल झालेला आहे प्रोग्राम. एक पण एरर नाही, एक पण वॉर्निंग नाही. आणि आता आपण रन करून बघूया. तर बघू शकतात आपल्याला इंटर युअर एज म्हणून विचारत आहे. तर मी इथे एज टाकतो 25 आणि एंटर हिट करतो. तर बघू शकतात व्हॅल्यू इज 25. आपण काय एंटर केलंय, 25. तर मित्रांनो हा झाला आपला दुसरा प्रोग्राम. तर यामध्ये मित्रांनो फर्स्ट आहे इंटर युअर एज. तर आपल्याला तिथे स्टार्टिंगला आहे ना प्रिंटअप फंक्शनमुळे एज विचारली आहे. त्यानंतर मित्रांनो आपण 25 ही एज फिल केली. त्यानंतर मित्रांनो
खाली प्रिंट होऊन 25 एक्झिक्यूट झाली. तर हा मित्रांनो होता आपला दुसरा प्रोग्राम. तर आता आपण बघणार आहोत थर्ड प्रोग्राम. तर मित्रांनो थर्ड प्रोग्राम आहे आपला हाऊ टू सम टू इंटिजर्स, म्हणजे आपल्याला दोन संख्येची जी ॲडिशन करायची आहे. तर मित्रांनो त्यासाठी मित्रांनो मी सेम सिंटॅक्स हा स्ट्रक्चर वापरतो सेम. तर मधला डेटा एंटर करू शकतो. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला दोन व्हॅल्यूची सम करणार आहे. त्यामध्ये आपण अर्थमॅटिक ऑपरेटर हे वापरणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला दोन व्हेरिएबल क्रिएट करायचेत, इंट ए कोमा बी कोमा सी किंवा सम, आपल्याला स्टोअर करण्यासाठी, जी या दोघांची जी बेरीज येईल का ती स्टोअर करण्यासाठी. तर मित्रांनो तुम्ही असं पण यूज करू शकता आणि असं पण यूज करू शकता, इंट बी इंट सम, असं एका लाईनमध्ये पण यूज करू शकता, तसं काही नाही. तर ह्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर मित्रांनो आपल्याला युजरकडून दोन इनपुट घ्यायचे आहेत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला मेसेज डिस्प्ले करावा लागेल की इंटर फर्स्ट नंबर. तर मी स्टार्टिंगला प्रिंटअप फंक्शन यूज करतो, प्रिंटअप डबल कोट्समध्ये इंटर फर्स्ट नंबर. हे केल्याच्या नंतर मित्रांनो मी स्लॅश एन यूज करतो. इथे स्लॅश एन काय यूज करतो मित्रांनो, की लाईन ब्रेक व्हावा. जसं की आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं ना, आपण ह्या इंटर युअर एजच्या खाली समोरच व्हॅल्यू एंटर केली होती. तर तिथं नको आहे आम्हाला, ही खाली व्हॅल्यू यावा, त्यासाठी आपण स्लॅश एन वापरला आहे. आणि लाईन ब्रेक करण्यासाठी सेमिकॉलन. तर मित्रांनो यासाठी मित्रांनो आपल्याला एक स्कॅनअप फंक्शन यूज करायचे आहे, कारण की आपला फर्स्ट नंबर जो आहे युजर जो एंटर करणार आहे त्यासाठी आपल्याला एक स्कॅनअप फंक्शन यूज करायची आहे. त्यासाठी स्कॅनअप डबल कोट्समध्ये %d कोमा अँड ए. तर मित्रांनो इथे आपण ही पहिली व्हॅल्यू घेतली का, कारण की पेज क्रिएट झाला. याची व्हॅल्यू आपल्याला जो युजर व्हॅल्यू एंटर करणार आहे तो नंबरच्या फॉर्ममध्ये करणार आहे, इंटर द नंबर, म्हणजे ती व्हॅल्यू कुठे स्टोअर होणार आहे, इंटिजर या डेटा टाईपमध्ये किंवा या व्हेरिएबलमध्ये. आपण त्याचं नाव, त्या डेटा टाईपचं नाव इंटिजर आहे आणि त्या ए व्हेरिएबलमध्ये जो युजर फर्स्ट नंबर स्टोअर करणार आहे ती ह्या ए व्हेरिएबलमध्ये जाणार आणि ए व्हेरिएबल स्टोअर करून घेणार. तर मित्रांनो हा झाला आपला फर्स्ट नंबर. आणि सेकंड नंबरला पण असंच करायचं आहे मित्रांनो तुम्हाला. तर मी हेच कॉपी करून घेतो, व्हिडिओ खूपच मोठा होत चालला आहे. तर मित्रांनो इथे एंटर सेकंड नंबर आणि इथे अँड बी, म्हणजे सेम ॲज इट इज ह्याच्यामध्ये गेलं तर तसं ह्याची पण व्हॅल्यू घ्यायची. आणि यानंतर मित्रांनो यांची सम करून टाकायची. इथे आपल्याला कंडिशन द्यावा लागेल सम इक्वल ए प्लस बी. हे दिल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला समला प्रिंट करून टाकायचं, प्रिंट ऑफ ॲडिशन इज % ॲडिशन इज %d. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला सिंपल या समला कॉल करून टाकायचं. तर बघू शकतात मित्रांनो आपण हा प्रोग्राम झालेला आहे. तर इथे मित्रांनो मी काय केलंय, 3 व्हेरिएबल क्रिएट केले. जसे की इंट ए हा व्हेरिएबल मित्रांनो आपला फर्स्ट नंबर स्टोअर करण्यासाठी केला आहे.
तिथे मी स्टोअर करण्यासाठी स्कॅनअप फंक्शन वापरली आहे आणि आउटपुट शो करण्यासाठी प्रिंटअप फंक्शन वापरले आहे. तर मित्रांनो, हा आपण पहिला नंबर येथे स्टोअर केला, दुसरा नंबर इथे स्टोअर केला आणि त्यानंतर स्टोअर केल्याच्या नंतर एक कंडिशन दिली, सम इक्वल टू ए प्लस बी. ही झाली मित्रांनो आपली कंडिशन. आणि त्यानंतर मित्रांनो जे काही आपलं आउटपुट होतं त्या आउटपुटला आपण प्रिंट केलं. तर सपोज आता आपलं आउटपुट कसं येणार आहे ते चला बघूयात आपण. तर मी याला सेव्ह करून घेतो, Ctrl+S, F9, F10. तर बघू शकतात मित्रांनो आपल्याला मेसेज प्रिंट झाला, इंटर फर्स्ट नंबर. तर मी इथे 20 टाकतो, त्यानंतर इंटर हिट करतो, इंटर सेकंड नंबर, इथे 30 टाकतो. यानंतर मित्रांनो आपल्याला हिची जी ॲडिशन येणार आहे ती दिसणार आहे ह्याच्यासमोर, हे बघू शकतात मित्रांनो. तर हे दुसरा प्रोग्राम आपला झाला मित्रांनो. यामध्ये कसं आहे मित्रांनो, काय नेमकं काय झालं बाबा, की आपण दोन इंटिजर तयार केलेले आहेत. त्यामध्ये पहिल्या इंटिजरमध्ये जी आहे 20 ही व्हॅल्यू टाकली, त्यानंतर दुसऱ्या इंटिजरमध्ये 30 टाकली, त्यानंतर मित्रांनो ही कंडिशन देऊन त्यांची दोघांची ॲडिशन केली आणि ती ॲडिशन इथे खाली प्रिंट करू. तर हा झाला मित्रांनो आपला तिसरा प्रोग्राम. चला तर मित्रांनो आपण लगेच चौथ्या प्रोग्रामकडे वळूयात. सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो सिंपल इंटरेस्टसाठी आपल्याला 3 व्हेरिएबल डिक्लेअर करण्याची गरज आहे आणि त्याचा डेटा टाईप आपण इंटरेस्ट म्हणजे फ्लोटमध्येच घेऊ, कारण की पॉईंटमध्ये व्हॅल्यू टाकतो आपण. फ्लोट हा एक डेटा टाईप आहे. जसे की मित्रांनो इंटिजर 2 ते 4 बाईटची मेमरी स्टोअर करू शकतो, तसं हा फ्लोट 4 बाईटची मेमरी स्टोअर करू शकतो. जसे की आपण पॉईंटमध्ये व्हॅल्यू लिहितो ना, 4.2, अशा प्रकारे ह्या व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. आणि इंटिजर जो आहे तो अशा व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. तर मित्रांनो फ्लोट घेण्याचं कारणच काय आहे, कारण की आपला रेट जो असतो तो पॉईंटमध्ये पण असतो, त्यासाठी आपण फ्लोट हा डेटा टाईप घेतला आहे. तर मित्रांनो स्टार्टिंगला आपण 3 व्हेरिएबल डिक्लेअर करू. फर्स्ट मी करतो प्रिन्सिपल, दुसरा रेट, आणि थर्ड जो आहे तो टाइम, आणि चौथा आहे SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट, आउटपुट स्टोअर करण्यासाठी. तर मित्रांनो हे आपण फ्लोट डेटा टाईप वापरून हे 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत. आणि 3 व्हेरिएबलला आपल्याला म्हणजे एक युजर कोण ह्या तिन्ही व्हेरिएबलसाठी आपल्याला तिन्ही व्हेरिएबलसाठी इनपुट घ्यायचं आहे. तर या मित्रांनो आपण प्रिंटअप फंक्शन येऊन स्टार्टिंगला मेसेज प्रिंट करूयात. प्रिंटअप इंटर प्रिन्सिपल नंबर, प्रिन्सिपल. यानंतर मित्रांनो आपण एक पेज देऊया छोटासा आणि सेमी कॉलम. त्यानंतर मित्रांनो खाली स्कॅनअप फंक्शन यूज करू. स्कॅनअप युजर पूर्ण इनपुट घेण्यासाठी यूज करतो आपण. आणि मित्रांनो इथे जो फॉर्मॅट स्पेसिफायर असतो तो आपल्याला इथे %f वापरायचा. f कशामुळे वापरायचा मित्रांनो, कारण की जो आपला डेटा टाईप आहे तो फ्लोट आहे. इथे फ्लोट असल्यामुळे आपण f वापरलंय. जसे की कॅरेक्टरसाठी C वापरतो, स्ट्रिंगसाठी S वापरतो, इंटिजरसाठी D वापरतो, तसं आपण f वापरायचा इथं, कारण की आपला डेटा टाईप जो असतो तो फ्लोट असतो. तर यानंतर मित्रांनो मी कोमा देतो आणि %, प्रिन्सिपल. ओके, इथपर्यंत समजलं. प्रिन्सिपल आपण एक मेसेज प्रिंट केला, त्यानंतर त्या मेसेजच्या नंतर आपण जो युजर इनपुट एंटर करणार आहे त्यासाठी आपण एक ह्या प्रिन्सिपलच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होण्यासाठी आपण इथे स्कॅनअप फंक्शन यूज केली आहे. तर याच्यानंतर मी हा लाईन ब्रेक करून टाकतो आणि खालच्या लाईनमध्ये सेम ॲज इट इज सेम मित्रांनो मी हेच कॉपी करून घेतो. व्हिडिओ खूपच मोठा होत चालला आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये इंटर रेट टाकू आपण.
तुम्ही प्रॅक्टिस करायची मित्रांनो. आणि ह्याला @रेट हा झाला आपला रेटसाठी. त्यानंतर खाली कंट्रोल फी. आता हा टाईमसाठी. टाइम इंटर टाइम इन इयर. ओके. यानंतर मित्रांनो आपण हे 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले. 3 व्हेरिएबलचे युजर कोण तिन्ही इथपर्यंत युजर कोण तिन्ही व्हॅल्यू घेतल्या आहेत आणि त्या व्हॅल्यू तिन्ही व्हॅल्यू आपल्या या प्रत्येक व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाल्यात. प्रिन्सिपलमध्ये प्रिन्सिपल व्हॅल्यू स्टोअर झाली. त्यानंतर टाईममध्ये टाईम स्टोअर झाला आणि रेटमध्ये रेट स्टोअर झाला. तर यानंतर मित्रांनो आपल्याला सिंपल याची कंडिशन टाकायची आहे. तर SI युनिट काढण्यासाठी कंडिशन काय आपल्याला SI सिंपल इंटरेस्ट इक्वल टू ओके ओपन ब्रॅसेस आणि ओपन ब्रॅसेसमध्ये प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम. ओके. तर आणि शेवटला डिवायडेड बाय 100. तर ही झाली मित्रांनो आपली कंडिशन. यानंतर मित्रांनो आपल्याला सिंपल इंटरेस्टला प्रिंट करायचं. यानंतर मित्रांनो सिंपल आपल्याला प्रिंट करायचं आहे. प्रिंट ऑफ सिंपल इंटरेस्ट इज. त्यानंतर मित्रांनो इथे कॉलम देऊन म्हणजे थोडं स्टायलिश वाटावं. त्यानंतर आपल्याला इथे पेज देऊन %.2f/n आणि शेवटी कोमा देऊन त्या व्हेरिएबलला कॉल करून टाकायचं SI ला. ओके. याच्यानंतर मी सेमी कॉलम देतो. तर बघू शकतात मित्रांनो मी काय केलंय 3 व्हेरिएबल घेतले त्याचा डेटा टाईप फ्लोट ठेवला. साठी मी त्याचा डेटा टाईप जो आहे मित्रांनो मी 3 व्हेरिएबल घेतले त्याचा डेटा टाईप फ्लोट ठेवला. फर्स्ट व्हेरिएबल होता प्रिन्सिपल, सेकंड व्हेरिएबल होता रेट अँड थर्ड व्हेरिएबल होता टाइम अँड हे स्टोअर करण्यासाठी चौथा व्हेरिएबल. तर मित्रांनो मी पहिल्या व्हेरिएबलमध्ये एक व्हॅल्यू स्टोअर केली, त्यानंतर दुसऱ्या व्हॅल्यूमध्ये स्टोअर केली, त्यानंतर तिसऱ्यामध्ये स्टोअर केली आणि ही कंडिशन लावली. आणि ही कंडिशन लावल्याच्या नंतर मित्रांनो ह्या SI ला कॉल करून टाकलं डायरेक्ट. तर बघू शकतात मित्रांनो काय आउटपुट येते. कंट्रोल+S F9 F10. तर बघू शकतात मित्रांनो इंटर प्रिन्सिपल. तर मी इथे प्रिन्सिपल टाकतो 10,000, तिथं टाइम टाकतो 5 इयर्स, सॉरी रेट 5 टाकतो आणि टाइम टाकतो 2. तर बघू शकतो मित्रांनो सक्सेसफुली आपला सिंपल इंटरेस्ट जो आहे तो निघून आलेला आहे. तर हा होता मित्रांनो आपला चौथा प्रोग्राम. तर मित्रांनो याच्यानंतर आपण आपला 5वा प्रोग्राम बघणार आहोत. तर मित्रांनो 5वा प्रोग्राम आहे हाऊ टू मल्टिप्लाय फ्लोट नंबर्स. तर मित्रांनो आपल्याला जे फ्लोट नंबर्स आहेत जसे की डॉट मधल्या ज्या संख्या आहेत त्यांचा आपला गुणाकार करायचा आहे किंवा मल्टिप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला 2 व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतील. तर मी इथे हा सर्व पॉईंट जो आहे तो कट करतो. मल्टिप्लाय करायचा आपल्याला. तर मी इथे टाकतो फ्लोट x, y, आणि शेवटी रिझल्टसाठी एक व्हेरिएबल. ओके. जो की रिझल्ट स्टोअर होणार आहे. यानंतर मित्रांनो मी एक मेसेज प्रिंट करतो. प्रिंट ऑफ टाकतो इंटर
फर्स्ट नंबर, यानंतर मित्रांनो स्लॅश एन करतो. ओके, म्हणजे लाईन ब्रेक व्हावा, खालच्या लाईनला आपल्याला अंक टाकता यावं. त्यानंतर मित्रांनो मी स्कॅनअप फंक्शन यूज करतो युजर इनपुट घेण्यासाठी. स्कॅनअप फंक्शन यूज केल्याच्या नंतर मी इथे %f घेतो. %f, जसे की आपण फ्लोट ह्या व्हेरिएबलसाठी इथे जो फॉर्मॅट स्पेसिफायर आहे त्यासाठी आपण %, घेतला आहे. त्यानंतर मित्रांनो इथे कोमा देऊन एक्सला ह्या व्हेरिएबलचा ॲड्रेस इथे देतो आणि ह्यानंतर मित्रांनो मी क्लोज करून टाकतो. ॲज इट इज सेम मित्रांनो, ह्या जसं की आपण ह्या पहिल्या एक्स या व्हेरिएबलसाठी केलं तर तसं आपल्याला वाय या व्हेरिएबलसाठी करायचं आहे. आणि फक्त इथे वाय आणि ते फर्स्ट नंबरच्या ऐवजी सेकंड नंबर. ओके, सेकंड नंबर. ओके, तर हा झाला मित्रांनो, आपण युजरकडून दोन्ही इनपुट घेतलेले आहेत, फर्स्ट नंबर अँड सेकंड नंबर. यानंतर मित्रांनो आपल्याला एक कंडिशन टाकायची आहे इथे. तर मी इथे कंडिशन टाकतो, आपण रिझल्ट इक्वल टू एक्स प्लस, नाही आपलं मल्टिप्लाय करायचं ना, एक्स इंटू वाय. तर मित्रांनो हे जे आहे ना, हे इक्वल, हे इंटू, मल्टिप्लाय, हे सगळे अर्थोमॅटिक ऑपरेटर आहेत. तर यानंतर मित्रांनो मी सेमी कॉलम देतो आणि त्यानंतर मित्रांनो आउटपुट शो करतो. प्रिंट ऑफ मल्टिप्लिकेशन मित्रांनो स्टोअर केली आहे. यानंतर मित्रांनो मी जो आपला एक्झॅक्ट आउटपुट शो होणार आहे ते शो करण्यासाठी प्रिंट ऑफ ओपन ब्रॅकेट्स क्लोज ब्रॅकेट्स यामध्ये एंटर करतो मल्टिप्लिकेशन. ओके, यानंतर मित्रांनो इक्वल लावून मला व्हॅल्यूच्या नंतर 2 झिरो हवेत, म्हणून मी इथे %2f टाकतोय आणि शेवटी स्लॅश एन लाईन ब्रेक करतोय आणि शेवटी रिझल्टला कॉल करतो या व्हेरिएबलला रिझल्ट. ओके, आणि शेवटी सेमी कॉलम. तर बघू शकतात मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे आहे का ती जे आपले जे फ्लोट डेसिमल नंबर आहे ना त्यासाठी आपण त्याची मल्टिप्लिकेशन करू शकतो. तर बघू शकतात मित्रांनो, मी हे एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे फ्लोट नावाचा एक डेटा टाईप घेतला आहे. त्यामध्ये हे 3 व्हेरिएबल डिक्लेअर केलेत, एक्स अँड वाय अँड रिझल्ट. एक्स हा युजरकडून पहिली व्हॅल्यू घेण्यासाठी आणि वाय हा युजरकडून दुसरी व्हॅल्यू घेण्यासाठी आणि रिझल्ट हा जो आहे रिझल्ट आहे तो स्टोअर करण्यासाठी. आणि त्याचबरोबर आपण रिझल्टला कॉल करून जो काय रिझल्ट असेल तो शो केला आहे. तर बघू शकतो मित्रांनो, हा प्रोग्राम आपण कंट्रोल-S रन करून बघूयात. F9. तर बघा मित्रांनो, इथे एक एरर दाखवत आहे. हा एक एरर काय आहे मित्रांनो, तो कोण सांगू शकेल का मला? तर मित्रांनो आपली जी मेन फंक्शन आहे 5 नंबरच्या लाईनला आपला एक एरर आहे. प्रिंट तर मित्रांनो इथे
प्रिंट ऑफ स्पेलिंग मिस्टेक चालते. स्पेलिंग मिसिंग. तर इथे मित्रांनो स्पेलिंगची मिस्टेक झाली, त्यामुळे आपल्याला हा व्हेरिएबल आला. हा एरर आलता. तर बघू शकतात मित्रांनो, आता करून बघूयात. F9 तर बघू शकता आता रन झालेला आहे. F10 आणि यानंतर मित्रांनो इंटर फर्स्ट नंबर, तर मी इथे 20 टाकतो आणि इंटर सेकंड नंबर इथे 50 टाकतो. तर बघू शकतात मित्रांनो आपली मल्टिप्लिकेशन झालेली आहे 100. तर मित्रांनो मी पॉईंटमध्ये व्हॅल्यू टाकायचा प्रयत्न करतो. तर बघू शकता F9 10.5 इंटर 2.85. तर बघू शकता मित्रांनो पॉईंटमध्ये पण मल्टिप्लिकेशन झालेली आहे. तर बघू शकता मित्रांनो हे दोन प्रोग्राम होते. तर हे झाले मित्रांनो आपले 5 प्रोग्राम. तर आपला 6वा प्रोग्राम आहे मित्रांनो क्वोशंट आणि रिमाइंडर काढायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो मी हे सर्व डिलीट करतो. डिलीट केल्याच्या नंतर मित्रांनो मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो इंट ए आणि आणखी एक व्हेरिएबल घेतो रिमाइंडरसाठी इंट बी, त्यानंतर सेमी कॉलम आणि त्यानंतर मित्रांनो मी मला युजरकडून इनपुट घेण्यासाठी मी स्कॅनअप फंक्शन यूज करतो. स्कॅनअप ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट आणि डबल कोटमध्ये %d आणि हा %d ए साठी आणि दुसरा %d हा बी साठी. अशा प्रकारे दोन % यूज केले. त्यानंतर मी एक कोमा देतो आणि त्यांना ॲड्रेस देतो. हा झाला पहिला %चा ॲड्रेस आणि कोमा देऊन हा झाला दुसरा %b. तर ह्याच्यानंतर मित्रांनो मी ही लाईन ब्रेक करतो. त्यानंतर मित्रांनो मी खालच्या लाईनला येतो. इथे मित्रांनो मी प्रिंट फंक्शन यूज करून क्वोशंट जे आहे ती भाग देतो किंवा ॲज इट इज इथे कंडिशन ठेवतो मी प्रिंट ऑफ आणि सेमीकॉलनमध्ये क्वोशंट इक्वल %d कोमा त्यानंतर कोमा a बाय b आणि त्यानंतर सेमीकॉलम. हे दिल्याच्या नंतर मित्रांनो आपण खालच्या लाईनला येऊ. तर मित्रांनो मी इथे आणखी एकदा प्रिंट ऑफ यूज करून प्रिंट ऑफ आता इथे रिमाइंडर लाईन ब्रेक करतो कारण की आउटपुट योग्य प्रकारे येणार नाही. त्यासाठी मित्रांनो मी इथे रिमाइंडर इक्वल %d घेऊन डबल कोट्स मध्ये टाका. ओके, रिमाइंडर इथे घेऊन आता आपल्याला इथे रिमाइंडर काढायचं %b आणि त्यानंतर लाईन ब्रेक. तर हा झाला मित्रांनो आपल्याला क्वोशंट आणि रिमाइंडरचा प्रोग्राम. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो आपण जे आहे का ते बघू शकतात मित्रांनो. स्टार्टिंगला आपण ही हेडर फाईल आपल्या बेसिक स्ट्रक्चर झाला. दोन व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत इंट ए आणि इंट बी. यामध्ये मित्रांनो आपण युजरकडून दोन व्हॅल्यू घेतल्या इंट ए आणि इंट बी. त्यानंतर मित्रांनो उदाहरणार्थ आपण घेतले 10, इथे झाले 10 डिवायडेड बाय इथे सपोज 3 घेतला 10 डिवायडेड बाय 3. त्यानंतर त्याचा आन्सर काय येणार मित्रांनो, त्याचा आन्सर येणार मित्रांनो 3. 10 म्हणजे सपोज असा 10 डिवायडेड बाय 3 इक्वल टू 3. हा झाला मित्रांनो अशा प्रकारे. सपोज ही 10 जी आहे आपला ए आहे
आणि 3 जे आहे बी आहे, आणि ही जे आहे तो आहे रिमाइंडर, सॉरी क्वोशंट आहे हा 3, रिमाइंडर नाही क्वोशंट आहे. तर यामध्ये मित्रांनो आपण खालच्याला रिमाइंडर काढला आहे. तर मित्रांनो इथे रिमाइंडरसाठी A% B वापरून मित्रांनो ह्याचा जो आन्सर येणार आहे, सपोज 10% 3 इक्वल टू ह्याचा ह्याचं किती येतो, 1 येतो. तर मित्रांनो मी अशा प्रकारे ह्याला कमेंट आउट करतो. तर अशा प्रकारे हे काढलेलं आहे. आणि यानंतर मित्रांनो आपण बघूयात रन करून एक्झिक्यूट करून प्रोग्राम होतो का. तर मी सेव्ह करतो Ctrl+S F9 F10. तर बघू शकतात मित्रांनो इथे मी स्टार्टिंगला 10 व्हॅल्यू एंटर करतो, नंतर 3 करतो. तर बघू शकतात मित्रांनो आपल्याला क्वोशंट 3 आले आणि रिमाइंडर 1 आलेला आहे. तर हे सक्सेसफुली हा प्रोग्राम रन झालेला आहे. तर हे होऊ शकतात, हे बघू शकतात मित्रांनो तुम्ही. सर्वप्रथम मी 2 व्हॅल्यू घेतल्या युजरकडून, त्यानंतर मित्रांनो मी क्वोशंट काढण्यासाठी मित्रांनो A/B हा यूज केला मित्रांनो. त्यानंतर रिमाइंडर काढण्यासाठी मित्रांनो A%B अशा प्रकारे मी यूज केला. तर मित्रांनो हा होता आपला 6व्या नंबरचा प्रोग्राम. तर मित्रांनो आपला दुसरा प्रोग्राम आहे तो आहे फाइंड लेंथ. तर मित्रांनो याच्यामध्ये बघणार आहोत आपण फाइंड लेंथ कशी काढायची. तर मित्रांनो मी हे सर्व आहे का आधी डिलीट करतो. डिलीट केल्याच्या नंतर मित्रांनो मी स्टार्टिंगला आपल्याला लेंथ काढायची. तर आपण मित्रांनो इथे एक स्ट्रिंग एंटर करणार आहे मी, त्याची लेंथ काढू. तर सर्वप्रथम मी कॅर नावाचा हा व्हेरिएबल डिक्लेअर करतो मित्रांनो. हा असतो 1 बाईटचा. तर मित्रांनो मी इथे नेम करून त्यानंतर ओपन ॲरे अँड 20 मी हे व्हॅल्यू एंटर केलेली आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर सेमीकॉलन देतो. तर मित्रांनो हा आपला एक स्ट्रिंगचा व्हेरिएबल क्रिएट केला आहे नेम नावाचा, आणि त्याची रेंज आहे 20%, म्हणजे 20% आपण अल्फाबेट्स त्याच्यात टाकू शकतो. तर याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एक युजर कोणी इनपुट घ्यायचं आहे. त्यासाठी मी सर्वप्रथम मेसेज देतो प्रिंट एंटर युअर नेम हा मेसेज डिस्प्ले देतो आणि इथे स्लॅश n टाकतो कारण की लाईन ब्रेक व्हावा. यानंतर मित्रांनो सेमीकॉलन, त्यानंतर स्कॅनअप फंक्शन यूज करतो. स्कॅनअप %s मित्रांनो आपण जी स्ट्रिंगची व्हॅल्यू घेणार आहोत त्यासाठी आपण %s वापरणार आहोत ह्याच्यामध्ये, आणि ज्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची त्या व्हेरिएबलचं नाव %, टाकून. तर मित्रांनो जो आपण नेम स्टोअर करणार आहोत त्याच्यासाठी हा. त्यानंतर मित्रांनो खाली जो नेम स्टोअर केलेला आहे ते नेम आपण मतलब शो करण्यासाठी आपण एक फंक्शन वापरणार आहोत प्रिंटअप, म्हणजे किती लेंथ आहे त्याची ते बघण्यासाठी मित्रांनो आपण इथे लेंथ नंतर इक्वल %d त्यानंतर कोमा, आणि इथे एक आपण ऑलरेडी बिल्ड फंक्शन आहे ती इथे यूज करणार आहोत स्ट्रिंग नावाची, म्हणजे स्ट्रिंग लेंथ, आणि त्यानंतर पॅरेंथेसिस मध्ये नेम या व्हेरिएबलला कॉल करणार आहोत. त्यानंतर 1, तर आणि आपल्याला शेवटला रिटर्न 0. तर हा झाला मित्रांनो आपण स्टार्टिंगला एक व्हेरिएबल डिक्लेअर केला नेम नावाचा, त्याचा डेटा टाईप केअर हा ठेवला, आणि त्यानंतर मित्रांनो त्या नेमची व्हॅल्यू आपण रेंज ठेवली 20%. त्यानंतर आपण एक आउटपुटवर मेसेज शो केला प्रिंटअप नाऊन एंटर युअर नेम. त्यानंतर मित्रांनो आपण युजरकडून एक इनपुट घेतलं आणि त्या इनपुटची आपल्याला लेंथ काढायची आहे. त्यासाठी आपण एक बिल्ट इन फंक्शन यूज केली आहे
तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण built-in फंक्शन यूज केली आहे. तर हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करून बघूया. तर मी कंट्रोल एस करतो, F9 प्रेस करतो. तर बघू शकतात की आपल्याला एरर आला आहे, स्ट्रिंग इज वॉज नॉट डिक्लेअर. म्हणजे आपण आहे का हेडर फाईल डिक्लेअर केलेली नाही आहे. तर मित्रांनो मी इथे हॅश इन्क्लूड इथे स्ट्रिंग ही हेडर फाईल इन्क्लूड करतो. तर मित्रांनो ही हेडर फाईल स्ट्रिंग रिलेटेड फंक्शनसाठी असते. कारण की स्ट्रिंग लिन ही जी फंक्शन आपण यूज केली ना ह्याच्यामध्ये, ती ह्या हेडर फाईलमध्ये असते, त्यासाठी आपण ही यूज केली. तर आता बघूयात मित्रांनो, आपण रन होते कंट्रोल एस F9 बघा सक्सेसफुली झालेला आहे. आणि F11 तर बघू शकतात एंटर युअर नेम, मी टाकतो गोविंदा आणि एंटर हिट करतो. तर बघू शकता मित्रांनो, आपल्या या गोविंदा या वर्डची किती व्हॅल्यू आहे, किती कॅरेक्टर्स आहेत आतमध्ये, तर हे आउटपुटला शो होणार आहे. तर एंटर हिट करतो. तर बघू शकता मित्रांनो, लेंथ 7 आहे. 1 2 3 4 5 6 7. तर मित्रांनो आपल्या या गोविंदा या नावाची लेंथ किती आहे, 7 आहे. जसं की मी एखादं इथे काही पण प्रिंट केलं, सपोज मी इथे F9 करून इथे दुसरं काहीतरी नाव टाईप करतो, जसं की लाईक माय चॅनल, लाईक माय YT चॅनल, तर यामध्ये मित्रांनो मी काहीतरी टाईप करतो दुसरं वेगळं, सपोज अंकुश पिंपर. तर बघू शकता अंकुशची लेंथ किती आहे, 6 आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा झाला आपला, अशा प्रकारे आपण एखाद्या शब्दाची किंवा एखाद्या स्ट्रिंगची लेंथ काढू शकतो बिल्ट इन फंक्शन यूज करून, स्ट्रिंग नेम नावाची. तर मित्रांनो हा होता आपला 7वा प्रोग्राम. तर मित्रांनो आपल्याला आता काढायचं आहे कॉन्सिस्टंट टू स्ट्रिंग, म्हणजे आपल्याला मर्ज करायची एकमेकांमध्ये 2 स्ट्रिंग ज्या आहेत त्या मर्ज करायच्या आहेत या 8व्या प्रोग्राममध्ये. तर मित्रांनो बघूयात, त्यासाठी मित्रांनो आपल्याला म्हणजे मर्ज करायचे आहेत, 2 स्ट्रिंग जोडायचे आहेत. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम 2 व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतील. तर मी इथे कॅर नावाचा एक व्हेरिएबल घेतो, डेटा टाईप घेतो कॅर नावाचा, आणि ह्याची व्हॅल्यू ठेवतो 20, नंतर बी एक व्हेरिएबल घेतो आणि ह्याची व्हॅल्यू ठेवतो 20. ओके. त्यानंतर सेमी कॉलम देतो. त्यानंतर पेज देऊन एक युजर कोण इनपुट घेण्यासाठी आपण युजर कोण इनपुट घ्यायचा, त्यासाठी मी स्कॅनअप फंक्शन यूज करतो, स्कॅनअप. आणि यामध्ये मित्रांनो आपण स्ट्रिंगसाठी काय %s वापरतो ना, त्यासाठी मित्रांनो %s आणि दुसऱ्या स्ट्रिंगसाठी %s, म्हणजे हे 2 व्हेरिएबलसाठी आपण इथे %s वापरला आहे. ओके. आणि यानंतर मित्रांनो मी इथे कोमा देऊन A and B. ओके, अशा प्रकारे सेट केलेला आहे. यानंतर मित्रांनो इथे आपल्याला %% लावायची गरज नाही आहे, कारण की आपला डेटा टाईप जो आहे तो कॅर आहे. आपण जर इंटिजर असलं तर %% लावलं असतं. त्यानंतर मी सेमी कॉलम देतो, आणि सेमी कॉलम देण्याच्या नंतर आपल्याला जी मर्ज करण्यासाठी जी फंक्शन यूज करणार आहोत, जे बिल्ड फंक्शन असते, जी प्रीडिफाईन असते आधीच, त्यासाठी मित्रांनो आपल्याला str कट, आणि त्यानंतर मित्रांनो A, B. ओके. त्यानंतर सेमी कॉलम द्यायचं. त्यानंतर मित्रांनो ही फंक्शन यूज केल्याच्या नंतर प्रिंट आउट आणि रिझल्ट. ओके. रिझल्ट इक्वल %s आणि शेवटी कॉमा देऊन A.
ओके. तर बघू शकतो मित्रांनो, रिझल्टमध्ये पर्सेंट ए म्हणजे जो आपला रिझल्ट येणार आहे का, तो दोन स्क्रीन दोन दोन स्ट्रिंग मर्ज होऊन एकाच रिझल्ट ठेवा, म्हणजे ए या व्हेरिएबलमध्ये रिझल्ट ठेवा. स्टार्टिंगला आपण दोन स्ट्रिंग इंटर करणार आहोत. जसं सपोज मी इथे करतो इंटर गोविंद राठोड, गोविंद प्लस राठोड दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये. तर ही झाली ए इक्वल ही झाली पहिली स्ट्रिंग आणि बी इक्वल ही झाली दुसरी स्ट्रिंग. तर मित्रांनो मी हे केले आणि ह्याच्यानंतर मी एक्झिक्यूट केल्याच्यानंतर ह्या फंक्शनमुळे str कट हे दोघे नाव मर्ज करून येणार आहात. तर बघू शकता मित्रांनो, कंट्रोल एस F9 आणि F10. तर बघू शकता मी इथे स्टार्टिंगला एक नाव एंटर करतो गोविंद, ओके, एंटर हिट करतो. आता राठोड करतो, राठोड. तर बघू शकतात मित्रांनो, आपल्याला रिझल्ट गोविंद राठोड असं मर्ज करून आलेलं आहे. तर मित्रांनो, सिंपलची गोष्ट आहे मॅथच्या प्रोग्राममध्ये. ह्या प्रोग्राममध्ये फक्त आणि फक्त आपल्याला ही बिल्ड फंक्शन लक्षात ठेवायची, दुसरं काही नाही. ह्याच्यात दुसरं वेगळं काहीच नाही आहे, फक्त आणि फक्त बिल्ड फंक्शन लक्षात ठेवायची. आणि पहिल्यामध्ये कोणती फंक्शन होती, आपल्याला लेंथ काढण्यासाठी आपल्याला ही फंक्शन यूज केली आपण, str len. ओके, ह्या दोन फंक्शन यूज केल्या. तर मित्रांनो, ह्या दोन फंक्शनच आपल्याला लक्षात ठेवायच्या, बाकी काही नाही. तर मित्रांनो, हे झाला आपला 7-8 नंबरचा प्रोग्राम. आणि आता आपल्याला शेवटचा लास्टचा प्रोग्राम घ्यायचा आहे, फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग. म्हणजे आपल्याला एखाद्या कॅरेक्टरची फ्रिक्वेन्सी किती आहे ती चेक करायची आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला एक व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल. ओके, तर मी kr हा डेटा टाईप यूज करतो आणि str एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि त्याची रेंज ठेवतो 20. त्यानंतर ch एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, त्याची रेंज डिफाईन करत नाही मी. त्यानंतर मित्रांनो आणखी एक डेटा टाईप यूज करतो इंट i. त्यानंतर कोमा देऊन मित्रांनो आणखी एक व्हेरिएबल लागेल आपल्याला cout, आणि ह्याची coutची व्हॅल्यू राहू देतो 0. ओके, किती व्हेरिएबल डिक्लेअर केलेत आपण, हा एक, हा 2, 3, 4 व्हेरिएबल डिक्लेअर केले. तर 4 व्हेरिएबल डिक्लेअर केल्याच्या नंतर आपल्याला स्टार्टिंगला काय काय घ्यायचंय, ह्या व्हेरिएबलमध्ये युजरकडून व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे एक स्ट्रिंग युजरला इनपुट करायला लावायची, आणि त्यानंतर ch ह्या दोन आपल्याला युजरकडून व्हॅल्यू घ्यायच्या. तर मित्रांनो, मी इथे स्कॅनफ फंक्शन यूज करतो. स्कॅनफ फंक्शन यूज केल्याच्या नंतर मी इथे सेम %s, ओके, आणि कोमा देऊन srt, ओके, str स्ट्रिंग, ओके. त्यानंतर मित्रांनो सेमीकॉलन, त्यानंतर दुसरी ch साठी स्कॅनफ, त्यानंतर %s, ओके, %s कोमा देऊन ch. हे झालं. ch झाल्याच्या नंतर इथे कोमा देतो, आणि हे झाल्याच्या नंतर मित्रांनो मी एक फॉर लूप यूज करणार आहे. फॉर लूप काय काम करतो, नंबर ऑफ व्हॅल्यू एक्झिक्यूट करतो ॲट ए टाइम. त्यासाठी मित्रांनो मी सिंपल फॉर लूप यूज करणार आहे. मित्रांनो, हे थोडं ॲडव्हान्सचा प्रोग्राम आहे, तुम्ही लक्ष द्या कशी प्रोसेस होती तेवढं. तर बघू शकतो मित्रांनो, हे आपल्याला पुढं शिकायचं आहे आणखीन. तर मित्रांनो, तुम्हाला हे जरी समजलं नाही तरी हरकत नाही, आपण पुढे बघणार आहोत. str आणि याची लेंथ i म्हणजे ही जी व्हॅल्यू आपण येणार आहे ती हिची लेंथ झाली. ओके, फॉर लूप मध्ये str i. त्यानंतर मित्रांनो हा एक ऑटोमॅटिक ऑपरेटर वापरणार आहोत, बिटवाईज ऑपरेटर, सॉरी. त्यानंतर मित्रांनो इक्वल करून सिंगल कोट मध्ये /0, ओके. त्यानंतर मित्रांनो इथे सेमीकॉलन आणि i ची व्हॅल्यू ++1, म्हणजे लूप जर चालला तर i ची व्हॅल्यू
ऑटोमॅटिकली वाढत चालावी. त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे खाली एक कंडिशन क्रिएट करायची. इफ कंडिशन द्यायची एक, इफ str आणि त्याची रेंज आय पर्यंत, म्हणजे आय जी असेल ते, आणि त्यानंतर इक्वल टाकून ch त्यानंतर ही जर कंडिशन एक्झिक्यूट झाली मित्रांनो, तर काउंट प्लस ओके, हे आपलं काउंट वाढायला पाहिजे. ओके, फ्रिक्वेन्सी चेक करण्यासाठी हे इथपर्यंत झालं. तर यानंतर मित्रांनो आपल्याला खाली प्रिंट ऑफ फ्रिक्वेन्सी इक्वल %d आणि कोमा देऊन C915 शब्द आपण आउटपुट काय गोविंदा इंटर आय बघू शकतो. फ्रिक्वेन्सी किती ए, आपला आउटपुट योग्यरित्याने आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो, हा प्रोग्राम थोडा डीप मधला आहे मित्रांनो. तुम्हाला जरी समजला नसला तरी काही हरकत नाही मित्रांनो, आपण पुढे बघणार आहोत. तर मित्रांनो हे 9 प्रोग्राम होते आणि आपण थोडं इथून थोडं एक्सलेटर केलं खाली, कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा होत होता. त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला मी टेक्निक शिकवण्याची जर आवडत असेल तर मला सांगत जा. आपण एकदम छोटे छोटे व्हिडिओ बनवू, कारण की हा व्हिडिओ लॉंग झाला, त्यामुळे मी इथून एक्सलेटर केलं आणि त्यामुळे थोडेफार काही मिसमॅचेस पण झाले असतील माझ्यात. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. मी इथून पुढचे तुम्हाला सगळे प्रोग्राम स्टेप बाय स्टेप, जसे तुमच्या कॉलेजमध्ये असाइनमेंट घेतात तसं घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपला मराठी गोविंदा. धन्यवाद मित्रांनो.